सुरुवातीला जाऊयात नाशिकमध्ये गीते आणि दराडे बंधूंची महाजन आणि सामंतांसोबतची बैठक संपलेली आहे। गोकुळ गीते यांच्याकडून कुणाल दराडे यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। दराडे आणि गीते बंधूंच्या बैठकीत गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात आलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात आता ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे। दृश्य आपण बघत आहोत। नाशिक महायुतीतील सस्पेन्स त्यामुळे अखेरच संपल्याचं बोललं जात आहे। या पत्रकार परिषदेला अगदी काही क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे। उदय सामंत उपस्थित आहेत, दादा भुसे या ठिकाणी उपस्थित आहेत, नरेंद्र दराडे देखील इथे उपस्थित आहेत, गिरीश महाजन देखील असणार आहेत या पत्रकार परिषदेमध्ये। गोकुळ गीते यांच्याकडून कुणाल दराडे यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। दराडे आणि गीते बंधूंच्या बैठकीत गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात आली। ही दोन दृश्य आपण बघत आहोत। पत्रकार परिषद अगदी थोड्याच क्षणांमध्ये सुरू होईल। तर गीतेंच्या निवासस्थानावरील बैठक ही संपली आणि त्यानंतरची ही दृश्य होती। त्या ठिकाणी गिरीश महाजन, उदय सामंत हे गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्यासोबत कुठेतरी संवाद साधतात, त्यांची मनधरणी करत असल्याचं या दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय। आणि त्यानंतर आता ही पहिली दृश्य ज्या ठिकाणी दादा भुसे बसलेले आहेत, शिवाय उदय सामंत देखील आहेत आणि काही क्षणामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी पत्रकार परिषद सुरू होईल। गोकुळ गीते नेमकी काय भूमिका स्पष्ट करतायत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। गोकुळ गीते विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं कळत असलं तरी आता पत्रकार परिषदेकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत। आता सोशल मीडियाचे युट्यूबचे चॅनल पण भरपूर असतात। कुंभमेळ्यामुळे जास्त वाढ दिला इतर इथले लोक